ग्रामसभेमध्ये कोणाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे आणि विचारलेल्या प्रश्नाचं कायदेशीर उत्तर कोणाकडून घ्यायचं याबाबतची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सर्वप्रथम जे काही ग्रामसभेचे सदस्य आहेत, ग्रामसभेचे सदस्य म्हणजे ज्यांचं नाव मतदार यादीमध्ये आहे ते आपोआप या नियमानुसार ग्रामपंचायतचे ग्रामसभेचे सदस्य होतात। त्याला काही करण्याची आवश्यकता नाही किंवा त्यांना ग्रामसभेसाठी हजर राहण्याचा, त्यात बोलण्याचा, त्यात भाग घेण्याचा अधिकार आपोआप प्राप्त होतो। आता विषय दुसरा, ज्यांना ग्रामसभेमध्ये प्रश्न विचारायचे आहेत ते सरळ सरळ प्रश्न विचारू शकतात, परंतु ते प्रश्नच नेमके कोणाला विचारायचे हे जर माहित नसेल तर खूप मोठा गोंधळ होतो। तर कायद्याने प्रश्न आपण अध्यक्षांना विचारू शकतो। ग्रामसेवकाला या प्रश्नाचं उत्तर देण्याचा अजिबात अधिकार नाही। तर हे मी सांगत नाही तर कायदा सांगतोय। तर सर्वप्रथम आपल्याला कोणताही प्रश्न ग्रामपंचायतीशी निगडीत, ग्रामपंचायतच्या कामकाजाशी निगडीत असायला पाहिजे आणि अशा प्रश्नाचं उत्तर कायदेशीर आपण अध्यक्षाकडून घ्यायचंय आणि अध्यक्षालाच, फक्त अध्यक्षालाच अशा प्रश्नाचं उत्तर देण्याचं, तोंडी उत्तर देण्याचा अधिकार आहे। तर आपल्याला आता हे समजलं असेल की आपण प्रश्न कोणाला विचारायचा आणि उत्तर कोणाकडून घ्यायचं। तर बऱ्याचशा ग्रामसभेमध्ये गडबड गोंधळ झालेले आपण पाहतो, प्रश्नाचा भडीमार केलेला आपण पाहतो, परंतु ग्रामपंचायतीने या प्रश्न उत्तरासाठी वेळ सुद्धा ठरवून दिला पाहिजे आणि त्या प्रश्न उत्तराच्या तासामध्ये सर्वसामान्य माणसाला बोलण्याची संधी, त्याचे प्रश्न ऐकून घेण्याची वेळ दिली पाहिजे आणि त्या प्रश्नाचं तोंडी उत्तर सुद्धा अध्यक्षांनी देणं अपेक्षित असतं। परंतु असं अध्यक्षालाच का प्रश्न विचारावेत आणि अध्यक्षांनीच त्याचं का उत्तर द्यावं, याच्या पाठीमागचं मी कायदा तुम्हाला सांगतो। तर काय आहे कायदा? महाराष्ट्र ग्रामपंचायत ग्रामसभेच्या बैठकी नियम 1959 कलम 11 पोटकलम 1 नुसार असे प्रश्न विचारण्याचा या नियमानुसार अधिकार ग्रामसभेच्या सर्व सदस्यांना आहे आणि त्याच्याकडून कायदेशीर उत्तर घेण्याचा अधिकार सुद्धा या कलमाने ग्रामसभेच्या सर्व सदस्यांना आहे। परंतु अशा प्रश्नाचं उत्तर हे अध्यक्षांनीच द्यावं लागतं, ग्रामसेवकाने नाही। तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझं YouTube चॅनल मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।